गोविंदा मित्रांनो आता महापुरुष जे आहेत त्याच्या सगळ्याच्या जयंत्या झाल्यात. म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजाची जयंती झाली, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरची जयंती झाली, अहिल्याबाई होळकरची जयंती झाली. सगळे जेवढे महापुरुष आहेत त्या सगळ्याच्या जयंत्या होऊन गेल्यात. त्याच्यामध्ये काय माहिती आहे का की आपण जे उल्हासानं झेंडे लावलेले आहेत, कुठं प्रत्येक गावामध्ये झेंडे लावलेले आहेत, खांब्यावर असतील, कोणाच्या घरावर असतील, कुठं पण समजा. तर मग ते लावलेले झेंडे बी काढायचं आपलंच काम आहे का नाही. आता काय झालेले, कोणता झेंडा असू, निळा असू, भगवा असू, पिवळा असू, हिरवा असू, लाल असू, कोणचे पण जेवढे आपण जे आपल्या धर्माच्या नावानं, आपल्या महापुरुषाच्या नावानं झेंडे चे कलर वाटून घेतलेले आहेत, ते झेंडे म्हणाले. आता ते झेंडे कुठं बी लावलेले आहेत. आता वारं सुटलंय, पाऊस यायलाय, ते झेंडे उडून नालीत पडायले, तर कुठं वाहनाच्या खाली चालले, तर फाटून गेले झेंडे. म्हणजे त्या झेंड्याची विटंबना पण आपणच करायलोत ना. आणि तुम्हाला माहीत असेल की झेंड्यामुळं किती राडे झालेले आहेत. कुठं पण समजा झेंडे लावण्यामुळं राडा, झेंडे काढल्यामुळं राडा, झेंडा रात्री कोणतरी त्याची विटंबना केली म्हणून राडा. हे झेंड्यामुळं आपण एवढे कुटाने केलेले आहेत ना, आपणच आपल्या झेंड्याची विटंबना करायलो. म्हणजे आपण त्याच्याहून मोठे गुन्हेगार आहेत असं माझं म्हणणं आहे. म्हणून जे पण कोणचं पण गाव असू, ते आमचं सेलू असू, परभणी असू, महाराष्ट्रातलं कोणचं पण गाव असू, जे पण खांब्यावर दुसरीकडं कोणत्या ओपन स्पेसमध्ये कुठं आपण झेंडे लावलेले असतील ते काढून घ्या. आपल्या झेंड्याची आपल्या हाताने विटंबना करू नका. जय हिंद, जय महाराष्ट्र.